दादा काही गरज नाही, एक नंबरची थापाडी मुलगी आहे ती. एक तर तुला ज्या बाईमुळे उशीर झाला तिची ही मुलगी, आणि दुसरी गोष्ट दादा ही तीच मुलगी आहे जिला आपली जमीन हडप करायची आहे. म्हणजे आपल्या आजोबांची जमीन? तीच. मला तर वाटतं हे सगळं त्या मुलीनं मुद्दाम केलंय. या मुलीनेच ते मोर्चा काय वगैरे ते सगळं काढलं होतं. सगळं खोटं आहे दादा ते. तू तू तिला भेटू नकोस, घोळात घेईल ती तुला. पण ही तीच मुलगी आहे? हो. कोइन्सिडेन्स म्हणून हा जरा जास्त नाहीये का? हिला आपली जमीन बळकवायची आहे, आता घरापर्यंत आली आहे. साम दाम दंडभेद चाललंय तिचं. मोर्चा झाला, आई वडिलांना अडकवून झाला, आता रडण्याचं नाटक करते. तिच्या आईने पैशासाठी अडवलं म्हणालास ना तू. आता ही मुलगी बघ डोळ्यात पाणी आणून जमीन ताब्यात घेणार. नाही रे, ती खूप खरं बोलती असं वाटलं मला. आनंद दादा, अरे तुला नाही माहित. दादा मी सांगतो तुला, ही आपल्या ऑफिसमध्ये आली होती ना, त्या दिवशी हिचा ॲटिट्यूड कम्प्लीट उलटा होता. समर दादा, हा ट्रॅप आहे, तू प्लीज यात अडकू नकोस. आधी रडणार, मग म्हणणार घरच्यांना सोडू, आणि हे सगळं झालं की मीडियात जाऊन सांगणार समर राजवाडेनं मुद्दाम माझ्या फॅमिलीला त्रास दिला. हा पोचलेले लोक असतात दादा. हे तुझा अशा लोकांची कधी कॉन्टॅक्ट येत नाही म्हणून तुला नाही माहित दादा. तुझा कधी आला? आज आला ना, ती खाली मुलगी उभी आहे तिच्याशी. दादा माझा ऐक, तू प्लीज तिला भेटू नकोस. काय भयंकर आहे सगळे. म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी आपल्या आई वडिलांचा वापर करायचा, काय भयानक आहे. दादा तू अजिबात काही ऐकू नको तिचं. नाही, शक्यच नाही. आणि आता तर नाहीच. तू एक काम कर, तू त्यांच्याकडनं पहिल्यांदा जमीन ताब्यात घे. माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला. आजच्या आज जमीन खाली व्हायला पाहिजे. जा. अरे पण अशी पैशांसाठी हापापलेली मुलगी नाही वाटली मला ती. साध्या घरची, एकदम साधी, सिंपल, समजूतदार मुलगी वाटली मला ती. नाही, असेल ती हुशार, पण प्रचंड मॅनिप्युलेटिव्ह आहे. पैसे कमवायला आणि जमीन बळकवायला जर ती हे करत असेल ना सगळं, तर हे भयंकर आहे आनंद. मी तिला सोडणार नाही. तिला आयुष्यभर लक्षात राहील ना अशी शिक्षा तिला देईल. तिला कळलं पाहिजे की तिने कोणाच्या शेपटावरती पाय दिलाय. तिला आणि तिच्या आईला. आनंद, गार्डला फोन कर आणि तिला बाहेर काढायला सांग. दादा थांब, म्हणजे मीच सांगतो गार्डला काय सांगायचं ते. तू नको काळजी करू. हाय. हॅलो स्वानंदी, तुझं बोलणं झालं काय त्या राजवाड्याशी? तुला कळलं का? तू आम्हाला नाही सांगितलं तरी आम्हाला सगळं कळतं. अंजलीचा फोन आला होता, तीच म्हणाली की तू काहीतरी बोलायला गेलीस त्यांच्यासोबत म्हणून. बोलला का तो आगाऊ माणूस? तोंड उचकडून काहीतरी आगाऊपणेच बोलला असेल तो तुझ्यासोबत. काय बोलला? नाही भेट नाही झाली माझी. मग तू काय करत होतीस? एवढा वेळ आहेस कुठे? अरे सरळ जाऊन त्याची गचंडी धरायची ना. स्वानंदी काय ग तू, का अशी का झडझड त्याला विचारलं नाहीस तू? किती वेळ वाया घालवला सांग बघू. काय उपयोग झाला तुझा तिथे जाऊन? हा, फुकटचा हेलपाटा? तुझ्या या सगळ्या वृद्धाश्रमामुळे झालंय हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. आता निदान त्या माणसासोबत जाऊन बोलून जरा तू सगळं काही व्यवस्थित विस्तारायचं होतंस ना, पण तेही नाही केलंस तू. घरी पोलीस आले, तुरुंगात टाकलं आम्हाला. तुझ्या बाबांचं एक जाऊ दे ग, पण सुष्मिताबद्दल काही विचार आहे की नाही? ती उद्या मोठी मॉडेल बनणार आहे. विचार तिला चार लोक काय म्हण. डोक्यामध्ये येते का स्वानंदी तुझ्या? काय फक्त डिग्र्याच भरल्या तुझ्या डोक्यामध्ये? काय बोलतोस, तुला कळतं का? बरोबर बोलते हो मी. या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जाते ना ती, म्हणून हे सगळं घडलेलं आहे. मम्मा. हॅलो नंदू. बाबा सॉरी. नाही अगं, आम्ही बाहेर आलो आहोत, सुटका झाली आमची. हो मला कळलं. तुम्ही बरे आहात ना बाबा सगळे? मी बरा आहे बाळा. अगं वरून फोन आला होता आणि वकील साहेब सुद्धा आले होते. त्यांनीच आमची सोडवणूक केली. मला सांग, तू कुठे आहेस? मी इथेच आहे बाबा, येते घरी. बरं बरं, आता आम्ही घराजवळच आलो आहोत. तू लवकर ये हा घरी. आणि हे बघ, आमची अजिबात काळजी करू नकोस. लवकर ये. आलेच.
आता सांग मला, का झाला उशीर तुला? कुठे होतीस? आदिरा, तू रडतेस? काय झालं रडायला? हं? काय झालं? शांत हो बाळा, काय झालं सांग मला. काय? तू लवकर का नाही आलास? अरे आय एम रिअली व्हेरी सॉरी आदिरा. मी खरंच यायला निघालो होतो, पण वाटेत ना ते घोळ झालाय. इतका मला मनस्ताप झाला ना त्या गोष्टीचा, मी काय सांगू तुला. ते सोड, मला सांग, तू खुश आहेस का? तुला त्याच्याशी लग्न करावं असं वाटतंय का? त्याच्याबरोबर तुझं लग्न होणार नाही, विषय संपला. रडतेस कशा करता? आदिरा, काय झालं? माझं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. काय म्हणालीस? मला एका दुसऱ्या मुलाशी लग्न करायचंय. रोहन नाव आहे त्याचं.